ऐका, खरं दुष्यंताला मारलं, 14,000 रामरायांनी मारले. लक्ष्मणजी समिधा काय करण्याकरता वनात गेले होते. आता फक्त सीता आणि राम दोघंच एकांत होते. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, सीताजी आता इथून माझी लीला वेगळी. आतापर्यंत तुम्ही माझ्या सोबत थांबला ते फार छान, पण इथून पुढे त्या खर आले, दूषण आले, शुल्क नकाले, इथून पुढे राक्षस येतात. त्याच्याकरता माझी आता टेक्निक मला बदलावी लागणार. म्हणून तुम्ही काय करा, फार महत्वाचं आहे बरं, तुम्ही अग्नीमध्ये प्रवेश करा. कारण माझी लीला इथून पुढे वेगळी आहे. सीता येसे पण एकदी प्रभूचं म्हणणं ऐकलं, मोठ्याच्या मुगना अगदी पेटवला. तिज प्रतिबिंब राखे सीता, ऐसैशील रूप सुधी. स्वतः अग्नीमध्ये राहिली आणि तिची छाया बाहेर गेली. बिलकुल डबल रोल. लक्ष्मणजी आले. मायावी सीता लक्ष्मणजीला सुद्धा समजली नाही. पण तुम्हाला मला काय समजलं नाही मला. सीता कुठे आता? अग्नीमध्ये. ना अयोध्येत ना पंचवटीत, ती आता अग्नीमध्ये. रावणाला समजल्याबरोबर रावणाने विचार केला, अरे ही भगवंताची सीता आहे, हिला जर हरण करायचं असेल तर काहीतरी युक्ती करावी लागेल. कारण एका पाठात माझं ते राम लक्ष्मण काका करते, मी कशाला समोरतो. म्हणून मामा मारीच याच्याकडे रवाना केला. मामा मारीच्याने ओळखलं, कळलं का? मारीच्याने काय ओळखलं? काही काही लोक कामापुरतं येत असतात. ऐका नाही, मागे एक सिनेमा होता का नाही, कामापूर कामा. समजलं का? काम असेल तर मामा म्हणतात. मारीची म्हणले बोला भांजे. मामा एक काम आहे, तुम्ही हरिण बनायचं सोन्याचं आणि सीतेला मोहित करायचं. तुम्हाला माहिती कधी विश्वामित्राच्या यज्ञामध्ये बिनफराचा बाण मारून 400 कोस या रामाने या मारीच्याला समुद्राच्या पलीकडून फेकलं होतं. आता पहिलंच ठेस लागलेली. मारीच म्हणला, अरे बादशाह तू मला तिकडं जा म्हणतोस, ह्याच्यापेक्षा मला मर का म्हणतास? म्हणजे मर म्हणायची गरज नाही, तुम्ही गेलात तरी मर नाही आणि नाही गेलात तरी मारल्याशिवाय. मारीच्यानं विचार केला, सुंदर सोनेरी हरणाचं रूप घेतलं. मारीच्यानं एकच विचार केला, दुष्ट रावणाच्या हातून मारण्यापेक्षा रावणाच्या हातून गेलं तर माझं उद्धार. ते हरिण गेलं आणि त्या कुटियाच्या भोवती फिरायला लागलं. ते सीतेनं पाहिलं, सीता मायावी, हरिण मायावी. आणि पाहिल्याबरोबर त्या सीतेनं सुरुवात केली, सत्य संत प्रभुपदी करी यही आनहु चर्मा कहत बैदेही. तब रघुपति जानत सब कार्य, उठे हर्षि सुर काजु समाए. मला तेवढ्या हरणाचं कातडा म्हणत्या. रामाने ओळखलं, मायाला माया बोलली, हरण मायावी तू मायावी. पण
देवाचं कार्य मला करायचे, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम, मला राक्षस मारायचे म्हणून मुद्दाम रामचंद्र प्रभूच्या हरणाच्या मागे गेले. माहीत होतं का नव्हतं रामाला? रामाला माहिती होतं, हे माई हे नाही, रामाला माहिती. मुद्दाम हरणाच्या मागे गेले, पण ते हरिण सुद्धा मागे फिरून पाहिजे का? मला मरण यावं, पण रामाचं मुख भाग मरण यावं. काय राक्षस सुरते अंतकालेच मामेव स्मरण कलेवरम, नाव घेतलं तर ऐक नाही. अजन्याचा दृष्टांत बोलला हा नारायणाम भगवान परमात्म्याचे मनुष्य. रामाने लांब गेल्यानंतर एक बाण मारला, तर लक्ष्मणाचा आवाज पण मोठ्यानं आलो नाही. लक्ष्मणा धाव, मी संकटाचे लक्ष्मणा धाव, मी लक्ष्मण मोठ्यानं हसला. अरे काय प्रभू तुमची लीला आहे. अरे माझ्यासारखा आवाज काढला, रामासारखा आवाज काढून ते मला बोलवतो, पण हा आवाज तुमचा नाहीये. मध्ये बोलतो कळलं का? किती जरी माझं लेकरू म्हणण्याचं नाटक केलं आईनं, आहे ना. एकदा काय झालं, एक लेकरू होतं, दृष्टांत सांगायचं नव्हतं पण मुद्दाम सांगतो तुमच्याकडे. एकदा काय झालं की एका लेकराला त्याची आई जन्मल्याबरोबर आजारी पडली, म्हणून दुसऱ्या महिन्यात संपलं. ते लेकरू मोठं झालं, दोन आईचे भांडण लागले. भांडण करायला लागलं, ही म्हणे माझा, ही म्हणे माझा, ही म्हणे माझा, ही म्हणे माझा. भांडण एवढं एकोपाला गेलं, कोर्टात गेलं. दोघी म्हणले माझं. आता दोघं बाई आईच्या पोटातून गेलं की काय बलराम नाही का? बोला. न्यायाधीशाला अडचण पडली, पण वकिलांनी एक युक्ती काढली. त्याने म्हणजे बरोबर आहे का, तुमच्या चुकीचं आहे ना, पण असं करू आपण, डोक्याकडला भाग कोणाला पाहिजे, पायाकडला भाग कोणाला पाहिजे, आनंद मोठा एक सुरा कापून म्हणजे या पोराला. माझं बोलणं लक्षात आलं. डुप्लिकेट आहे म्हणजे कापा काही हरकत नाही, पण खरी आहे तिला देऊन टाका. माझं पोरगच, माझं बोलणं लक्षात आलं का? आईचं अंतकरण आईलाच माहिती असतं महाराज. डुप्लिकेट आहे कळत नसतं. लक्ष्मणजीने ओळखलं, हा आवाज रामाचा. सीता म्हणे, लक्ष्मणजी तुम्ही तर का बसता? ऐकू येत नाही का तुम्हाला? म्हणजे ऐकू येतं माताजी, मला काय ऐकू येत? बघायचीच ऐकलं म्हणजे लक्ष्मणा धाव म्हणते. मग का जात नाही? अहो विचार करा माताजी, 14,000 सैन्य सहित खरदूषण मारणारे राम त्यांना हरण मारित असते बहुतेक, कारण की डुप्लिकेट म्हणजे जागेत तर तुम्ही झोपले. परम वचन जब सीता बोला, तुमचा आवडता राग आहे म्हणून घरी गेल्यानंतर लक्षात घ्या. भजनात कधी हाच वाईट म्हणा, सगळं
महिला इतक्या विद्वान आहेत, तुम्हाला व्याकरण कळतं. मरण वचन सीता जब बोली म्हणायला पाहिजे का बोला म्हणायला पाहिजे? नाही, व्याकरणाचा म्हणजे हे ऐका, भागवत अरे मानायची ना विचारायचं ते कोणाला विचारायचं. मरण वचन सीता जब बोला, मी चुकीचं सांगत नाही. प्रत्येक रामायणामध्ये जपई पहा, ऐका. तुम्ही भागवत कथा ऐकायचं ना, श्लोक तुम्ही ऐकलाच पाहिजे. जर श्लोक त्या भागवत कामा येत नसेल तर तुमचं भागवत ऐकणं व्यर्थ. रामचरित मानस ऐकत ना, चौपाई झालीच पाहिजे. कीर्तनामध्ये अभंग प्लस ज्ञानेश्वरीच्या ओव्या प्लस गीतेमधले श्लोक, भागवतामधले श्लोक, विष्णू पुराणातले श्लोक, 18 पुराणातले श्लोक तुम्हाला ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. बोला का शब्द बोली का नाही? ज्या वेळेस या सीतेच शब्द कानावर पडले, अहो तुमची माझ्यावर वाईट नजर आहे का? लक्ष्मणाने मान हलवली. वा रे वा प्रभूची माया. सीता आई साहेब, तुम्हाला एवढं जर अक्कल नाही तर तुम्हाला मी सीता म्हणूच कसं? याला म्हणतात खरी पाहिजे. सोनं किंवा रत्न घेताना फार काळजीपूर्वक घ्यावं. 1,00,000 रुपये द्यायचे आणि पितळेवर पॉलिश केलं करणार आहे म्हणजे फस्तर केले तुम्ही. याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे, लग्न करताना विचार करूनच तुम्ही लग्न करा. कोणाला मुलगी द्यावी, कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी करावी, हा विचार जर तुमच्या डोक्यात नाही आला तर नुकसान होतं. गुरु करताना कोण गुरु करावा, कोण न करावा, हे जर विचार डोक्यात नाही आला तर तुमचं नुकसान. पानी पीना छान के और गुरु करना जान के लक्षात ठेवा. कलियुगामध्ये काही काही गोष्टी महत्वाच्या मी सांगत असतो. लक्ष्मणाला ओळखले, ढुकली गेले. ब्रह्मांड नायक भगवान. अरे रामाला जर रावणाला मारायचं असतं तर रामाने रावणाला जन्मच दिलं नसतं. बरं, जरी जन्माला तर घरात बसून मारलं असतं. मगाशी पाहिलं ना, पण कावळ्याच्या मागे एक काडी फेकली. समजलं, लक्ष्मणजी गेले, पण एक रेषा मारली. कोणती रेषा मारली महाराज? प्रत्येकाला काही बंधन असतात ना. विद्यार्थ्याला शिक्षक सांगतात, आई बापाने सांगावं स्टेट वेला ये, शॉर्टकट देऊ नको. शॉर्टकट म्हणजे काय कळलं का तुम्हाला? पाचपट्टीकडे बघू नको, सिनेमाच्या पोस्टरकडे बघू नको, ह्याला म्हणायचं शॉर्टकट. कॉलेजमध्ये गेला विद्यार्थी, फार बोलता येतं बरोबर, मला बोलायचं नाही. विद्यार्थी कॉलेजमध्ये गेली, तिला सरळ घरातून कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजमधून सरळ घरला यावं. आई बाबाचं कर्तव्य तिचे मोबाईल चेक करावे, मेसेज कुठे चालले, मेसेज कुठे. मी काही उपदेश करता आलेलो नाही. याला म्हणतात मर्यादा. लक्ष्मणानं मर्यादा सांगितली. माताजी एवढं करा, या मर्यादेच्या बाहेर जर पाऊल टाकायचं तुम्हाला धोका आहे, एवढं सांगितलं लक्ष्मण. तिकडून राम प्रभू आले. लक्ष्मणा तू इकडं, आता नक्कीच सांगतो तुला, सीता आश्रमात असणार. इतक्यात रावणजी आले, पण ते सुद्धा डुप्लिकेट. राजा एवढा मोठा, सोनियाची पोरी समुद्राचा वेडातून भगवे कपडे घातले, भिक्षा वाडा. सीतामंदी मध्ये या, येत नाही.
अहो आमच्या भाऊजीने रेषा ओढली, अहो राक्षसा करता रेषा ओढली, साधू संत करता थोडीच ओढली. सीता आई साहेबांनी बाहेर पाऊल टाकला म्हणजे मर्यादा तोडली. लक्षात घ्या. आणि मर्यादा तोडल्यानंतर काय होतं माहिती का, रावणानं तशीच उचलली, विमानात बसवली आणि नॉन स्टॉप विमान. मोठमोठ्यानं सीता ओरडायला लागली, अरे लक्ष्मणजी मी तुमचं बोलणं ऐकलं, मला समजलं नाही, मला दुष्टानं उचललं, मला दुष्टानं उचललं. इतक्या मोठ्या आवाज आला, मुली घाबरू नको, अजून तुझा बाप जिवंत आहे. कोण बाप? एका छटाईवर सांगितलं. त्याने काही ओळखलं नाही कोण मुलगी काय नाही. माझं बोलणं समजलं तुम्हाला? जटायू म्हणतो, मुली तुझा बाप जिवंत. अर्थ काय? एखाद्या स्त्रीवर जर संकट आलं, कुणाची कशी दुश्मन आहे का मित्र काहीही विचार करायचा नाही, तिचं संरक्षण करणं याला सुद्धा बाप असं म्हणतात. 5 बाप असतात प्रत्येकाला. भयहरण करणारा, जन्म देणारा, सांभाळणारा, भयहरण करणारा याला बाप असं म्हटलं जातं बरं का. आणि म्हणून या जटायूने काय केलं की रावणाच्या विमानावर शिकलं. इतकं रावणाला जर्जर करून सोडलं. रावण अक्षरशः मूर्छित पडला. या जटायूच्या मारामुळं रावण मूर्छित पडला. रावणाने विचार केला काय करावं. त्याला माहिती होतं राम फक्त खोटं बोलत नाही. त्याने मला तुमचं मरण कशात आहे? जटायूने खरं सांगितलं, माझं मरण पंखात आहे. या रावणाने जे पंख छाटले, तळमळ 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 करीत जटायू पडला. राम प्रभूने सुरुवात केली, आश्रमात गेले.